अति मीठा है कोई काके देख ले, आ जाते हैं राम कोई बुला के देख ले। राम नाम अति मीठा है कोई काके देख ले, आ जाते हैं राम कोई बुला के देख ले। कोई बुला के देख ले, कोई बुला के देख ले, कोई बुला के देख ले, कोई बुला के देख ले। राम नाम अति मीठा है कुछ गा के देख ले, आ जाते हैं राम कोई बुला के देख ले। राम नाम अति मीठा है कोई गा के देख ले, आ जाते हैं राम कोई बुला के देख ले। राम नाम अति मीठा है कोई गा के देख ले, आ जाते हैं राम कोई बुला के देख ले। राम नाम अति मीठा है कोई गा के देख ले, आ जाते हैं राम कोई बुला के देख ले। देख ले कोई बुला के देख ले, कोई बुला के देख ले। राम नाम कोई बुला के देख ले। राम नाम अति मीठा है कोई गा के देख ले, आ जाते हैं राम कोई बुला के देख ले। राम नाम अति मीठा है कोई गा के देख ले, आ जाते हैं राम कोई बुला के देख ले। आ जाते हैं राम कोई आ जाते हैं राम कोई बुला के देख ले। रामचंद्र भगवान की जय। बजरंग बली श्री संत गोस्वामी तुलसीदास शांति ब्रह्म भगवान बाबा, परम पूज्य भीम सिंह महाराज, परम पूज्य भक्तराज महाराज, सब संतन के श्लोक बरोबरच म्हणायचे सर्वांनी, फक्त थोडी गती कमी करा बस। नीलांबुज श्यामल कोमलांगं सीता समारोपितवाम, पाण महासायक चारुचारुं, नमामि राम प्रभुं आधुनिक वरधामं, हेमशैलाभदेहं धनुजवनभृशां, ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं, वानराणामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं, ब्रह्माम्भोधिसमुद्भवं कलिमल प्रध्वंसनं चातुर्यं, श्रीमच्छम्भुमुखेन सुन्दरवरे संशोभितं सर्वदा, संसारामय भेषजं सुखकरं श्री
श्रीराम नामामृतम् पुण्यं पापहरं सदा शिवकरं विज्ञानभक्तिप्रदं मायामोहमलापहं सुविमलं माम्बुपूरं श्रीमद्रामचरित्रमानसमिदं भक्त्यावगाहन्ति ये ते संसारघोरकिरणे दह्यन्ति नो मानवा भक्तिभक्त भगवन्त गुरु सचिवनाम वपुये इनके भगवंदन दिए नासे आनंदकंद भगवान रामचंद्र प्रभूची कथा भगवत साक्षात्कारी असलेले गोस्वामी तुलसीदासजी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी सांगतायत. रामनामाचं महत्त्व, रामकथेचं महत्त्व. कथामृत, नामामृत, ज्ञानामृत, चरणामृत हे सर्व अमृतच आहे. भगवंताचं नाम अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा कारे नेघे किंवा अमृत तयास फिके पुढे. अमृतसुद्धा याच्या पुढे फिकं आहे. अशा प्रकारचं हे गोड असलेलं नामामृत, कथामृत, कथेची फलश्रुती सांगतायत. आपण काल बघितलं होतं की रामकथेमध्ये किती शक्ती आहे की जमगन मुहमसी जगजमुनासी जीवन मुक्ती हेतु जनुकाशी. यमदूताच्या सुद्धा तोंडाला काळं फासणारी ही रामकथा आहे. यमदूताची शक्ती रामकथेपुढे चालत नाही, भगवत भक्तापुढे चालत नाही. या ठिकाणीच काशी क्षेत्र आहे अशी ही रामकथा आहे. जिथे तुम्ही रामकथा कराल, ऐकाल ते काशी क्षेत्र आहे, तेच काशी आहे. जसं संताकडे जसे सगळे तीर्थ असतात, तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, जाणावे ते वर्म बहुपुण्य, बहुवर्याईशी भाविकांची भेटी, काळ नाही घडी जात वाया. तीर्थाची अपेक्षा आपल्या जीवनामध्ये कधी तीर्थयात्रा नाही घडल्या, अनेक प्रतिबंध येऊ शकतात. शारीरिक दोष असतो, कधी आर्थिक अडचण असते, कधी परिवाराची अडचण असते, काही पण आपलं निघू शकतं. असं एखाद्याच्या जीवनामध्ये जरी 4 धाम यात्रा घडल्या नाही, पण एखाद्या अधिकारसंपन्न संत महात्म्याची भेट झाली तर सगळे तीर्थ त्यांच्याजवळ असतात. तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, म्हणजे तुम्ही ज्या स्थळामध्ये राहतात तिथे जर एखादा महात्मा पुरुष भेटला तर तुम्हाला ते 4 धामच आहे. ते सगळं घडल्यासारखं आहे. जाणावे ते वर्म बहुपुण्य, म्हणून या वर्माकर्माच्या सगळ्या गोष्टी असतात. एखाद्या गोष्टीचं वर्म आपल्याला कळालं म्हणजे त्याच्यामध्ये जास्त कष्ट होत नाही. 4 धाम यात्रा करण्यामध्ये खूप कष्ट आहे, खूप कष्ट आहे. लांब लांब जावं लागतं, रात्री बेरात्री प्रवास करावा लागतो, खाण्यापिण्याची व्यवस्था लागते का नाही लागते काय माहीत, असंही असतं. कधी कधी एखाद्याला मृत्यू पण येतो, एखाद्याला तिकडचं वातावरण वगैरे नाही सहन झालं तर. काही अशी घटना घडलेल्या आहेत की त्या केदारनाथाला ऑक्सिजन कमी पडला आणि ते मृत झाले. म्हणजे हिमालय हिमवंतू दोषू खाये परी जीविताची हानी होय, असं ज्ञानोबारांनी सांगितलं. तैसे शुचित्व नो हे सज्जनाचे. त्याप्रमाणे सज्जन नाहीत की हिमालयामध्ये एखाद्या वेळेला आपल्याला मृत्यू होण्याचा धोका असतो, पण यांच्याजवळ तो धोका नाही. शुचित्वे शुची गंगा होय आणि पाप तापेही जाये, परी तेथेही आहे बुडणे एक, असं म्हटलेलं आहे. म्हणून संतांचा महिमा फार वेगळा आहे. तसंच हरिकथेचा हा महिमा आहे की इथेच आपली काशी, राम ही प्रिय पावनी तुलसीची, भगवान रामचंद्र प्रभूला, परमात्म्याला ही तुलसी इतकी प्रिय आहे आणि तुलसीदासांना त्यांच्या माते एवढी प्रिय आहे, हे आपण काल बघितलेलं आहे.
शिवप्रिय मेकल शैल सुतासी सकल सिद्धि सुख संपत्ति राशि सकल सिद्धि सुख संपत्ति राशि मंगल भवन अमंगल हारी मंगल द्रवहु सुदशरथ आजिर बिहारी द्रवहु सुदशरथ आजिर बिहारी मंगल भवन अमंगल हारी शिवप्रिय मेकल शैल सुताशी सकल सिद्धि सुख संपत्ती राशी. ही जी रामकथा आहे, भगवान महादेवांना नर्मदा मैया एवढी प्रिय आहे. नर्मदा ही कुठे वाहते? बद्रीनारायण. बद्रीनारायण ही भगवान महादेवाला खूप प्रिय. मेकल शैल सुताशी म्हणजे हिमालयाकडे वाहणारी ती ही शिवप्रिय आहे. भगवान महादेवाला खूप प्रिय आहे. त्याप्रमाणे ही रामकथा आहे ती तितकी प्रिय वाटते भगवान महादेवांना, तितकी प्रिय आहे. सकल सिद्धी सुख संपत्ती राशी. ही जी रामकथा आहे आपल्याला सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी आहे, सर्व प्रकारचे सुख देणारी आहे आणि सात्विक संपत्ती देणारी आहे. आपल्याकडे जे काही आपल्याला आपल्या याच्यानं मिळत असतं, आपल्या कामानं, नोकरीनं म्हणा, शेतीनं म्हणा, व्यापारामध्ये म्हणा, ती संपत्ती सात्विक असते. कारण संपत्तीमध्ये दोन प्रकार आहेत. जी सात्विक संपत्ती असते ती आपल्याला समाधान देत असते. म्हणजे आपण ज्याला म्हणतो मेहनतीचा पैसा, घाम गाळून मिळालेला पैसा, तो आपल्याला समाधान देत असतो. पण असाच कुठून तरी अचानकच आलेला आहे बुवा, अचानक काही मिळाला किंवा एखाद्या दुसऱ्या मार्गातून मिळवला, वाममार्गातून लबाडी करून मिळवला, तर तो पैसा माणसाला तेवढी मनाला स्थिरता देत नाही. म्हणून या ठिकाणी तुम्हाला संपत्ती अशी मिळेल की ती तुम्हाला सुख देणारी आहे. सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करणारी ही रामकथा आहे आणि सर्व सुख देणारी आहे. जे तुम्हाला पाहिजे ते, जे दया पाहिजे ते आहे रे. सर्व सुख देणारी ही भगवंताची कथा आहे. सद्गुण सुरगण अंबादितिशी रघुबर भगती प्रेम परतिशी इतिशी. सद्गुण सुरगण म्हणजे हे जे काही दैवी संपत्तीचे गुण आहेत त्याला देवाचे गुण म्हणतात. दैवी संपत्ती ते सगळे आपल्याला देणारे. जसे देवांची आई कोण आहे? आदिती. आदितीपासून देवांची निर्मिती झालेली. वामन अवतार वगैरे ती कथा आपण भागवतामध्ये ऐकतो. त्याप्रमाणे ही जी रामकथा आहे आपल्याला आदितीसारखी आहे, सगळे दैवी गुण देणारी आहे. ते दैवी संपत्तीचे जे गुण 16व्या अध्यायामध्ये आहे. अभयं सत्त्वसंशुद्धे ज्ञानयोग व्यवस्थितिः दानन्दमश्चयज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम् अहिंसा सत्यमक्रोधस् त्यागशान्तिरपैशुनं दयाभूतेषलोलुप्तं मार्दवं धीरचापलं तेजक्षमा धृतिशौच मद्रोहो नातिमानिताः भवन्ति सम्पदं दैवी मभिजातस्य पाण्डव. एवढे 26 गुण आहेत. ही सगळी गुणमाळा एक प्रकारची. हे गुणकुसुमांची माळा घेऊन ते मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्ष गळा घेऊ सीतजे असं ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे. हे सगळ्या प्रकारचे जेवढे गुण आहेत, सद्गुण आहेत, ह्या सद्गुण रूपी हार घेऊन ही जी मुक्ती बाळा आहे, मुक्ती नावाची कन्या आहे, ही तो सद्गुण रूपी हार कोणाच्या गळ्यात घालते? वैराग्य निरपेक्ष गळा. जो वैराग्यशील महात्मा आहे, ज्यानं सर्वसंग परित्याग करून केवळ आपलं जीवन भगवंतासाठीच अर्पण केलेलं आहे, अशा प्रकारचा जो वैराग्यशील महात्मा असेल त्याच्या गळ्यामध्ये ही मुक्तिमाळा
घालते, म्हणजे तिला मुक्ती, त्याला काय करते, आपलं पती करते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. हे सगळे जे सद्गुण आहेत ते सद्गुण देणारी ही रामकथा आहे. तुम्ही कथा जर नित्यानं श्रवण केली रामकथा, तर आपल्या जीवनामध्ये कसं वागावं हे रामकथेतून कळतं. की भावाबरोबर कसं वागायला पाहिजे, आई वडिलाबरोबर कसं वागायला पाहिजे, मुलाबरोबर कसं वागायला पाहिजे, मुलांच्या समोर काय बोलू काय बोलू नये, हे सगळ्या गोष्टी कळतात. की आपल्या बोलण्याचा, आपल्या वागण्याचा ह्या सगळा परिणाम लेकरावर होत असतो. हे सगळं रामकथेमधून कळतं. म्हणून जीवन कसं जगावं ही रामकथा सांगते आणि मराव कसं ही भागवत सांगते. राजा परीक्षितीकडून हे शिकण्यासारखं आहे की मृत्यूला कसं पुढं जायचं आणि किती आनंदानं मृत्यू स्वीकार करायचा. परीक्षिती राजा 7 दिवसामध्ये त्या मृत्यूचं भय सगळं निघून गेलं होतं, काळाचं भय निघून गेलं होतं. आणि अशा प्रकारचे ते परीक्षिती राजा अजरामर झाले. आज पूर्ण या भूमंडलामध्ये राजा परीक्षितीचं नाव आहे. असा एकही दिवस खाडा नाही की जिथं भागवत कथा चालू नाही आणि तिथे त्यांचं नाव निघत नाही. भगवान शुकाचार्य म्हणतात राजा परीक्षिती. हो, हे सगळं चालूच आहे. म्हणजे इतके ते दिव्य झाले परीक्षिती राजा. हो, पण रामकथेमधून हे सगळं आपल्याला सद्गुण प्राप्त होतात. दुर्गुण जे आहे आपल्याकडचे ते निघून जातात, जे की आपल्याला नरकात ढकलणारे आहेत. अशा प्रकारचे निघून जातात. रघुबर भगती प्रेम परमितीशी. आणि संपूर्ण परमार्थाचं फल काही असेल तर भगवंतावर प्रेम निर्माण होणं, जीवापाड भगवंतावर प्रेम निर्माण होणं. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. तुझ वाचून केशवा अनुनावडे. तुझ वाचून केशवा अनुनावडे. जीवे अनुसरली आधुनिकान. जीवीची आजीवा प्रेम भावाची आ भावा. तुझ वाचून केशवा अनुनावडे. सर्वस्व भगवंतावर प्रेम धरलेले अशा त्या गवळणी आहे. त्यांचं कृष्णमय जीवन झालं होतं. सर्वस्व भगवंताला अर्पण केलं होतं. म्हणून यथा व्रज गोपिकानाम. ज्या ज्या वेळेला भगवंताच्या प्रेमाचा विषय निघतो त्या त्यावेळेला गोपींचं नाव घेतलं जातं. म्हणून तर महिला मंडळींनी सर्वांनी गोपीगीत पाठ करायला पाहिजे. गोपीगीत फार महत्त्वाचं आहे. इकडे जे नाटाचे अभंगवर म्हणणारी जी महिला मंडळीचं ग्रुप आहे यांच्या पाठ आहे. हे नेहमी म्हणतात जयति तेधिकं जन्मना व्रज. अशा प्रकारचं हे गोपीगीत आहे. खूप सुंदर आहे. त्याच्यातून आटती यद्भाव म्हणून कुटिल कुंतलं श्रीमु. किती सुंदर त्या गोपिका. आटती यद्भवा नन्निकाननं त्रुटिर्युगायते त्वाम पश्यता. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी राखायला जायचे. दिवसभर त्या गवळणी जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणायच्या. संध्याकाळी भगवान गायी राखून यायचे. त्यावेळेला सगळ्या दरवाजामध्ये उभं राहून असं एकटक लावून असं भगवान कृष्ण परमात्म्याचं ते रूप बघायचे. अंगावर थोडीशी धूळ आहे, गोधूळ ज्याला म्हणतात. गाईच्या पायाच्या खालची धूळ अंगावर पडलेली आहे. थोडासा थकलेला चेहरा आहे, जसे दिवसभर काम केल्यावर जसा थकवा असतो
कुठे थोडे भगवंताच्या इकडे घामाचे बिंदू आहेत. थकल्यावर होतं ना असं, हो थकले रे नंदलाला, आहे की नाही. अशा प्रकारचं तो भगवंताचं ध्यान. आणि त्या गोपी अशा सारख्या, तर त्यावेळेला त्या गोपी ब्रह्मदेवाला नाव ठेवत आहेत की ब्रह्मदेवा तुला हे मडकं बरोबर घडवता आलं नाही, आमच्या ह्या ज्या पापण्या आहेत ह्या लवायला कशाला लावल्या. कारण पापणी लवेपर्यंतसुद्धा भगवंताला आम्हाला काय त्यांचा वियोग सहन होत नाही. जड दीक्षताम, तू जड बुद्धीचा आहे. जड दीक्षताम पक्ष्मकृत दुर्शाम, असं त्याच्यामध्ये वर्णन आहे. असं गोपीगीत फार सुंदर आहे. तर हे जे भगवत प्रेम आहे, हे प्रेम भगवंताच्या कथा श्रवण करून मिळतं. आणि तीच खरी सा काष्ठा सा परागती, सगळी त्याच्यातली आपला शेवटचा टप्पा आहे की आपल्याला ते प्रेम निर्माण झालं पाहिजे. भगवत कथा श्रवण करताना अष्टसात्विक भाव निर्माण होणं, स्तंभ स्वेदोथ रोमांच स्वरभंगोत वेपथु वैवर्ण्यमश्रुप्रलयम इत्यष्टो सात्विका मताः, असे या कथेमध्ये आपण तद्रूप होणं. पण भगवान एक आपली परीक्षा बघितल्याशिवाय ते देत नाही. हो, ते दुसऱ्याला कोणाला देत नाही. आहे ते प्रेम देवाचे देणे भगवानच देतात, पण त्या अधिकारी भक्ताला देत असतात, कोणालाही ते देत नाही. सप्रेमळा लागी देख ठेविले जतन, खास अंतःकरणातून भक्ती करणाऱ्यासाठी ते जपून ठेवलेलं आहे. जसं खेड्यापाड्यामध्ये बघा, दूध द्यावं गाईनं आणि त्याची विल्हेवाट लावावं बाईनं. 5 लिटर आलं का 6 लिटर आलं, मग त्याचं काय तापवायचं, साईचं काय करायचं, दही किती करायचं, हे सगळं त्याच्यानंतर घुसळण करून लोणी काढायचं, तूप काढायचं, हे सगळं करते. मालकाला माहिती असतं एवढं दूध रोज घरात येतं. मग एखाद्या वेळेस रात्रीच्या वेळेला खिचडी वगैरे केली तर मग तो एखाद्याला म्हणतो अरे तूप वाढतं. ती तूप म्हणलं की ही म्हणते चूप. अरे आता बऱ्याच दिवसापासून आपल्या घरात तूप झाला असेल, मग तुपला असं का म्हणजे तूप का वाढत नाही. म्हणले अहो ते तूप आपली बबी येणार आहे ना इथं डिलेवरीला, तिच्यासाठी मी ते लावून ठेवलेलं आहे, ते जपून ठेवलेलं आहे. का तर बबी ही अत्यंत प्रेमाची आहे. सप्रेमळा लागी देख ठेविले जतन, त्याच्यासाठी. तसंच भगवान हे कोणालाही देत नाही. कोणी जरी म्हणलं देवा मला प्रेम द्यातं, चूप, तुझ्यासाठी नाही. सप्रेमळा लागी देख ठेविले जतन, खास माझ्या प्रेमी भक्ताकरता ते आहे. असं ते प्रेम या भगवत कथेनं प्राप्त होतं. रघुपत भगती प्रेम परमितीशी. रामकथा मंदाकिनी चित्रकूट चितचारु, रामा चित्रकूट चितचारु. तुलसी सुभग स्नेह बन सिय रघुबीर बिहारु. सियावर रामचंद्र पद जय शरणं बोल. ही रामकथा मंदाकिनी चित्रकूट चितचारू. रामकथा ही मंदाकिनी सारखी आहे. मंदाकिनी नावाची जी गंगा मैया आहे तिच्यासारखी ही रामकथा आहे. सातत्यानं अव्याहत वाहणारी मंदाकिनी कधी थांबत नाही, सारखं तिचा ओघ चालू आहे. तसं ही रामकथा अव्याहत सर्वांना मिळणारी आहे. चित्रकूट चितचारू. आणि चित्रकूट पर्वत जे काही आहे ते चित्रकूट म्हणजे आपलं हे निर्मळ चित्त. निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. आपलं जर सुंदर अत्यंत निर्मळ मन असेल तर ते मन म्हणजे चित्रकूट पर्वत आहे. म्हणजे मंदाकिनी पण इथंच आहे. ही रामकथा ही मंदाकिनीच आहे. आणि आपलं जे निर्मळ चित्त आहे, निर्मळ मन आहे, ते चित्रकूट पर्वत आहे. आणि त्याच्यामध्ये असलेलं जे प्रेम आहे, तुलसी सुभग स्नेह. स्नेह म्हणजे प्रेम, प्रेमरूपी वन, चित्रकूट पर्वत आणि ही मंदाकिनी. आणि अशा या वनामध्ये श्री रघुबीर बिहारू, सिय रघुबीर बिहारू, या अशा वनामध्ये भगवान रामचंद्र प्रभू, भगवती माता सीता विहार करत असते. त्यांना त्या वनामध्ये फिरायला आवडतं, ते विहार करतात. आपल्या ज्या अंतःकरणामध्ये ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे, तुका म्हणे मन करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. भगवान तिथे विहार करतात.
सिय रघुबीर विहारू, त्याच्यामध्ये सीतारामजी विहार करत असतात. अशा प्रकारचं या ठिकाणी रामकथेचं महत्त्व आहे. रामचरित चिंतामणी चारू, संत सुमतितीय सुभग सिंगारू. हे जे रामचरित्र आहे हे चिंतामणी चारू म्हणजे अत्यंत सुंदर. चिंतामणी नावाचं काय आहे, एक प्रकारचा सुंदर अशा प्रकारचा दिव्यमणी आहे रामकथा. चिंतामणी म्हणजे कशाला, म्हणजे ज्याचा जो मणी मिळाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कसलीच चिंता राहत नाही. जसं गोपिकांना तो मणी मिळाला म्हणून चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवे. गोकुळामध्ये कसलीच चिंता नव्हती. रामप्रभू ज्या अयोध्येमध्ये राहत होते, अयोध्यामध्ये कोणालाही कशाची चिंता नव्हती. सगळे सुखी लोक होते, कोणत्याच प्रकारचा त्यांना त्रास नव्हता. दैहिक दैविक भौतिक तापा, राम राज नहीं काहुई व्यापा, अल्प मृत्यू नहीं कवनि उपीरा, सब सुंदर सब बिरुज शरीरा. राम प्रभू जिथे होते तिथे कुणालाही कशाची चिंता नव्हती. सगळे सुंदर लोक होते, कोणाचा अल्पमृत्यू होत नव्हता, कोणाला कशाच्या पीडा नव्हत्या. सर्व सुंदर सब बिरुज शरीरा, सगळे दिसायलाही खूप सुंदर होते आणि मजबूत होते. मजबूत होते. नाही तर काही असतात नाकी डोळी चांगले पण असं फूक मारली का लांब जाऊन पडतील, असे किडूक मुडूक असतात. मग तसं नाही, सगळेच चांगले होते रामराज्यामध्ये. अशा प्रकारचं हे आहे. त्याप्रमाणे हे चिंतामणी जिथे मिळाला तिथे सगळेच आपल्या चिंता निघून जातात. रामचरित्र हे चिंतामणीसारखं आहे. संत सुमतितीय सुभग सिंगारू, संतांची जी सुबुद्धी आहे, सुबुद्धीरूपी स्त्री आहे. सुबुद्धीरूपी स्त्री संतांना म्हटलेलं आहे कारण त्यांच्याकडे सुबुद्धी असते. त्या सुंदर स्त्रीचा शृंगार म्हणजे रामकथा आहे. संतांच्या सुबुद्धीरूपी स्त्रीचा शृंगार म्हणजे रामकथा आहे. कारण कुठलीही स्त्री असली तर अंगभूत सौंदर्य आणि पुन्हा वर शृंगार केला तर अधिक सौंदर्य तिचं वाढून जातं, अधिक सौंदर्य वाढून जातं. अशा प्रकारचा हा शृंगार हे संतरूपी सुमतीचा म्हणजे सुबुद्धीचा, संतांच्या बुद्धिरूपी स्त्रियेचा शृंगार म्हणजे रामकथा आहे. जगमंगल गुण ग्राम राम के, दानी मुकुति धन धर्म धाम के. जगमंगल, संपूर्ण जगाचं संपूर्ण विश्वाचं कल्याण करणारे हे गुणग्राम आहेत. राम गुणग्राम म्हणजे प्रभू रामचंद्राचे गुणानुवाद विश्वाचं कल्याण करू शकतात. म्हणून तर आपण सप्ताहाच्या पत्रिकेमध्ये अखिल विश्व कल्याणार्थ आमच्याकडे नाम सप्ताह होत आहे. सप्ताह एखाद्या कॉलनीत होतो, आपण शब्द काय वापरतो, अखिल विश्व कल्याणार्थ. पूर्ण विश्वाचं कल्याण करण्याची शक्ती त्या कथेमध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, ह्या सगळ्या याच्यामध्ये आहे. भजनामध्ये एवढं त्याचं शक्ती आहे. जगमंगल गुणग्राम राम के, दानी मुकुति धन धर्म धाम के. आणि ही रामकथा आहे तुम्हाला ददामी बुद्धियोग देते, मुक्ती देते, मुक्ती देते. अशा प्रकारचं एक याच्यामध्ये सुद्धा प्रमाण आहे. परमात्मा त्याला मुक्ती देतात. हो. मोडी शिखर चरण तेने पावसी अंत समो, पावसी अंत समो, मोह तृष्णा न तुटे ब्रह्म विद्या के विगमो. मोठा हा न्याय जे हरिचरणी नाही नमो. मोक्षाची चाड तरी मुकुंदी मन रमो, मुकुंदी मन रमो. ओम नमो भगवते वासुदेवाया, द्वादशाक्षरी मंत्र न जपसी काया. मोक्षाची चाड तरी मुकुंदीरन मन रमो, मुक्तिम ददाती ती मुकुंदा. हा भगवंताचं जे मुकुंद नाव आहे ते मुक्ती प्रदान करणार आहे. म्हणून या ठिकाणी मुक्तिदान देणारी ही रामकथा आहे.
धनदान देणारे, आपल्या जीवनामध्ये जे आपल्या निर्वाहासाठी लागत असतं ते हे देते, म्हणजे योगक्षेमम ज्याला म्हणतात. आपल्या जीवनाची सुद्धा घडी चांगली चालते. प्रभू रामचंद्राची कथा श्रवण केली, रामनाम घेत राहिलं तर भगवान आपला संसार पण चांगला चालवतात. परमात्म्याने अनेक भक्तांचे संसारातले कामंसुद्धा केलेले आहेत. कुठे काही कमी पडलं तर सगळ्यांच्या घरचे कामंसुद्धा भगवंतांनी केलेले आहे. आपण अभंग म्हणतो की नाही, कबीराच्या मागे शेले विणे, ते शेले विणायचं काम करतं, भगवान विणू लागायचे. हे सगळं गोरोबा काकाकडं मडकेसुद्धा भगवंतांनी घडलेले आहेत, घडवले. परमात्मा स्वतः त्यांच्याकडं कामाला आले, ते स्वतः चिखल तुडवायचे, सका मटके बनवायचे, आहे की नाही. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा तू. आता तिथे मडके घडवायचे, तयार करायचे, बाजारात विक्री करायला ते बसायचे. का तर गोरोबाकाचे हात तुटले होते, ते स्वतः विक्री करायचे. आणि ज्यावेळेला गिऱ्हाईक यायचं त्यावेळेला ते असे वाजून पाहिजे सवय ना गिऱ्हाईकांना, इकडं पहा तिकडे पहा. तर भगवान लगे हातात घ्यायचे आणि फेकून द्यायचे, ते म्हणजे फुटलं तर पैसे देऊ नका, कुठं पण फेकून द्या. त्याच्या हातचं कसं फुटणार आहे? भगवंतानी बनलेलं मडकं आहे, ते कसं फुटणार? मग भलती गर्दी व्हायची. ते म्हणजे असे मडके आम्ही पाहिले नाही. कसे पाहताल? ते मडके त्यांनी बनवले बाबा, तसे मडके कुठं भेटते? तुम्ही फेका बरोबर मडकं. आपल्याला धुताना लई काळजीने धुवावं लागतं. ते सुद्धा असं तुम्ही थोडा धक्का लागून द्या, गेलं कुणकडेही फुटून जायचे. फार काळजी नाही. एरवी महिला कधी कधी रागात आपटू भांडे घासतात, पण मटक्याला करा बरं तसं. तुमचा राग माठावर काढा ना, मग कळलं ना काय होईल. तर अशा प्रकारचं हे सगळं भगवान सगळ्यांचे कामं करतो. म्हणजे सगळं तुम्हाला जीवनाचे चरितार्थ चालवणारा परमात्मा आहे, धर्माच्या मार्गावर तुम्हाला ठेवणारा भगवान आहे आणि परमधाम देणारा आहे. इथे सगळं मुकुती धन धर्म धाम के परमधाम भगवान देणं, आपल्या निजधामाला नेतो. का तर रामकथेमुळे एवढे त्याचे काय फल आहेत कथेचे. सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, सर्व प्रकारच्या मुक्ती प्राप्त होतात रामनामानं. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, सर्व प्राप्त होतं. देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साडी. सगळ्यांच्या पाठ्यातलं आहे, कारण इथं खूप महिला हरिपाठ घेतात रोज. फार प्रभावी वस्तू आहे ती. छोटासा ग्रंथ आहे पण फार प्रभावी. दिसायला काय 27 अभंग आहे, पण त्याच्यातला पहिला अभंग आहे देवाचे द्वारी. एवढा जरी आपण रोज म्हणला तर सगळं ब्रह्मांडाचं सार त्याच्यात आहे. पूर्ण ब्रह्मांडाचं सार त्या एका अभंगात आहे. ज्याला समजा हरिपाठातले अभंग पाठ नसतील त्यांनी एक अभंग म्हणायचं, आणि जर ते बी नाही समजलं तर ऐकून घ्यायचे, ऐकून घ्यायचे, तरी त्याच्यात सामर्थ्य. इतकं फल त्या हरिपाठामध्ये आहे. हे सगळं देणारी भगवंताची कथा आहे. सद्गुरु ज्ञान विराग जोग के, विबुध बैद भव भीम रोग के. या ठिकाणी आपल्या या पारमार्थिक जीवनामध्ये ज्ञान पाहिजे, वैराग्य पाहिजे. त्यावेळेला कुठे त्या ठिकाणी योग येत असतो जीवनामध्ये. उद्धाराचा ज्याला योग म्हणतात, कल्याणाचा योग आहे, किंवा अष्टांग योग साधनाने समाधीपर्यंत. हे सगळ्यांच्या ज्ञानाचे, वैराग्याची, योगाचे गुरु माऊली म्हणजे रामकथा आहे. ज्ञानाचीही गुरु रामकथा आहे, वैराग्याची त्याच्यातूनच हे सगळं निर्माण होतं. असं हे रामकथा आहे. विबुध बैद, विबुध म्हणजे देवांचे जे वैद्यराज आहेत ते अश्विनी कुमार. ते अश्विनी कुमार कुठल्याही रोगाला दुरुस्त करतात.
ते आपल्या कथा आहेत की कोणा त्या एका शिष्याचे उपमन्यूचे डोळे गेले होते, तर अश्विनी कुमारने हात फिरवला तर ते त्याला दिव्य दृष्टी पुन्हा डोळे आले त्यांना. तर ते अश्विनी कुमार. तसंच या ठिकाणी संसाररूपी हा जो आपल्या मागे मोठा भयंकर रोग लागलेला आहे, कोणता रोग आहे तो फार असाध्य रोग आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. पुन्हा जन्म पुन्हा मरा, पुन्हा जन्म पुन्हा मरा. कितीतरी जन्म घ्यायचे. 184 भरमत भरमत मिनखा दे पाही. 184 योनीमध्ये भ्रमण करत राहायचं. कोणत्याही योनीमध्ये जायचं, मरा, पुन्हा जन्मा, पुन्हा मरा. मग मागच्या शरीराला आपण विसरून जातो. म्हणजे कारण मृत्यूच्या यातनेमध्ये मग मागचं सगळं विसरून जातं माणसाचं. मृत्यूवर अत्यंत विस्मृती ही. एकदा मृत्यू झाला की माणसाला मागच्या शरीराची आठवण राहत नाही, विसरून जातो आपल्या. आपण मागे पण मरूनच आलेलो आहे ना. इथं आलो त्या अर्थी आपलं काय मागे काय झालेलं आहे, मृत्यू झालेला आहे. पण आपण त्यावेळेला कोणत्या देहात होतो हे आपल्याला काही कळत नाही. त्या मरणाच्या याच्यामध्ये आपण विसरून गेलो. पत्रिकेमध्ये दाखवतात मुंगूस योनी असं लिहिलेलं असतं पत्रिकेमध्ये, मृगयोनी, उंदीर योनी असं लिहिलेलं असतं की मागच्या जन्मामध्ये हा उंदीर होता, मागच्या जन्मामध्ये हा गधा होता, असं त्याच्यात लिहिलेलं असतं. गाढव योनी असं सगळं लिहिलेलं असतं की त्याच्यामुळं ते इथं आल्यानंतरही 60-60 वर्ष गध्यावानीच वागतं. हो, कारण ते मागून दिलेला वेग राहतो ना. जसं रेल्वे जर मोठे वेगानं धावू लागली ना, आणि धावता धावता जर मधून कनेक्शन तुटलं तर मागचे डबे एकदम जागेवर उभा राहत नाही ना. कारण इंजन जरी पुढं निघून गेलं तरी ते मागच्या डब्याला वेग देऊन ठेवलेला राहतो ना, ते असे बरेच लांब जातात. तसं जरी त्या मागच्या योनीचं जरी कनेक्शन तुटलं आहे आता गधड्याच्या योनीचं, तरी पण तिथून दिलेला जो वेग आहे काही काहीचा 60-60 वर्षापर्यंत चालतो. तो वेग देऊन ठेवलेला आहे. म्हणजे म्हातारं झालं पण सुधारलं नाही म्हणते असे लोक म्हणतात ना. याचे लाकडं फार म्हसनात गेले तरी याला अजून बोलायची अक्कल नाही. हे जे आहे ते वेग देऊन ठेवलेलं आहे, तो वेग थांबतच नाही. असे मागच्या याच्यामध्ये सुद्धा अनेक जन्म. तर हा आपल्या मागे लागलेला जो रोग आहे तो रामकथेनं जातो. जन्ममरणाची जन्ममरण खंडित होऊन जातं. जननी जनकसिय राम प्रेम के बीज सकल व्रत धर्म नेम के. ही रामकथा जननी जनक प्रभू रामचंद्रांच्या प्रेमाची आईबाप म्हणजे रामकथा आहे. आई वडील आहे. रामकथा म्हणजे भगवंताच्या प्रेमाची आई वडील आहे. अशा प्रकारचं हे सगळं तुम्हाला रामकथेचं दिव्यता सांगितलेली आहे की रामकथा करा, तुम्हाला भगवत प्रेम प्राप्त होऊन जाईल. बीज सकल व्रत धर्म नेमके. आणि सगळ्या व्रताचं धर्माचं नियमाचं बीज म्हणजे रामकथा आहे. कुठलेही तुम्ही व्रत करा, रामकथा जर तुम्ही करत राहिलात, रामकथा श्रवण केली तर तुम्हाला सगळे व्रत केल्याचं पुण्य प्राप्त होतं, धर्माच्या आचरणाचं पुण्य प्राप्त होतं, सगळे नियम तुमचे सांभाळले जातात. नाहीतर कितीतरी कडक व्रत करायचे, कितीतरी उपवास तापास करायचे आणि माणसाचा स्वभाव बदलत नाही, म्हणून तर त्याचा काही फायदा होत नाही. किती जण 2-2, 4-4 दिवस उपवास करतात आणि भलते गरम असतात. हो, एकदम रागीट होऊन जातात. करिता तपे काम क्रोध खवळती म्हटलेलं आहे. रागीट होऊन जातात. तुम्हाला कळत नाही का मी 2 दिवसाचं माझ्या पोटात काही नाही, आणि घरामध्ये आरडाओरडा करतात. लोक बी घरातले त्याला भीतात, हे त्याच्या नादी नका लागू, त्याच्या पोटात काही नाही. अशा प्रकारचं त्याला क्रोध निर्माण होतो. मग ते व्रत वगैरे करण्यापेक्षा नामचिंतनानं रामकथेनं सहजच तुम्हाला व्रत घडतात. तुम्हाला इतर काही गोष्टी करायची गरज नाही. नाही तर खूप प्रदोषण अमुक धमुक बरेच काही महिलांचं तर असं हप्त्यामध्ये 4-4 दिवस मला अमुक आहे, मला तमुक आहे. त्या सुनबाईलासुद्धा कधी त्या कॅलेंडरवर लिहून ठेवावं लागतं. ह्या वारी बुधवारी गुरुवारी माझी सासू असं लिहून ठेवतो, शनिवारची सासू असं लिहून ठेवावं लागतं. मग काहीतरी साबुदाणा कुठंतरी काहीतरी घरात भिजवून ठेवावंच लागतं. मग काही ना आता ते भिजवून कायमचं फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं. कोणी उपास म्हणलं का काढलंच बाहेर. किती दिवसाचा असो काही असो, ते फ्रीज एक येऊन बसलं आहे महाराज, त्याच्यात काही काढून ठेवते, काही ठेवून देतात त्याच्यामध्ये. किती दिवसाचं असतं.
ते म्हण त्याच्यात तसंच राहतं. असं कसं शक्य आहे? असं कसं शक्य होईल? पण ते करतात. आता त्याचा फायदा असा आहे, तर हे सगळं जे काही व्रत नियम वगैरे काही करण्याची आवश्यकता नाही. सगळं घडतं तुम्हाला रामायणामध्ये, रामकथेमध्ये, रामनामामध्ये सगळं घडतं. समन पाप संताप शोकके, प्रिय पालक परलोक लोकके. समन पाप, सगळ्या पापाला शमन करणारी कथा आहे. सगळे पाप, जसं नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मांतरीचे पाप भस्म करण्याची शक्ती रामनामामध्ये आहे, रामकथेमध्ये आहे. संताप, हा संतापसुद्धा जातो. कधीकधी जीवनामध्ये संताप निर्माण होत असतो. काही घटना अशा असतात की खूप संताप येतो, प्रतिकूल लोक आपल्याला भेटतात. आणि संसारामध्ये सगळेच आपल्या अनुकूल असतील असं काही नसतं. संसार म्हणजे एक पत्त्याचा खेळासारखं आहे. पत्ते खेळणारे आहे का इथं कोणी? असले तरी हातवर नाही करायचे. तर हा पत्त्याचा खेळ जो आहे ना, त्या पत्त्याच्या खेळामध्ये सगळेच पत्ते काही आपल्या अनुकूल येत नसतात. सगळेच पत्ते जर आपल्या मनासारखे यायला लागतात, दरवेळेला आपणच जिंकू ना. ते सगळे मनासारखे येत नाही, पण जे पत्ते आलेत त्याच्यात चांगला खेळ खेळायचं हे तर आपल्याला कळतं की नाही. जे पत्ते आले त्या पत्त्यामध्ये चांगला खेळ खेळायचा, जिंकायचा प्रयत्न करायचा. हे करतात का नाही पत्ते खेळणारे लोक? हुकूम बिकूम एका कोपऱ्याला ठेवतात. हे कधी काढायचा, तो पत्ता कधी काढायचा, म्हणजे त्याच्यातून आपण जिंकलो गेलो पाहिजे. तसाच हा संसार पत्त्याच्या खेळासारखा आहे. सगळेच काही पत्ते चांगले भेटतात असं काही नाही. काही किलवरचे असते, काही काळे असते, इस्पीक वगैरे असे काही राहतात. हो, थोडेफार असतात गुलाबी, काही गुलाबी वगैरे ठीक आहे. हो, पण ते सगळे असे राहतात महाराज. त्यामुळं त्याच्यात कसा चांगला खेळ खेळायचा. जे मिळालेले ते मिळालेले, आता काही पुढे जाणार आहे का सांगा तुम्ही? जी मिळाली ती मिळाली नशिबान. हो, मग आहे त्याच्यामध्ये आपल्या माणसानं कसं खेळ खेळायचा. जसे लेकरं आहेत, मुलगा आहे, मुलगी आहे, नातेवाईक आहे, बहीण आहे, भाऊ आहे, काय असेल ते असेल. मग त्यांना त्याच्यातून आपण चांगलं कसं जिंकायचं, चांगलं कसं करायचं हे आपल्या हातात आहे. आपला स्वभाव चांगला असला, आपण चांगलं तर जग चांगलं आहे, अशी गोष्ट आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला कळाली पाहिजे ही सगळी युक्ती. मग त्यावेळेला संताप होत नाही. संताप होत नाही, नाहीतर मग राहून राहून संताप होतो. मग माहीत नशिबाला आले, मी काय केलं होतं, माझं नशीब फुटून गेलं, माझ्या बापाने मला फसविलं, याच्या गळ्यात मारून दिलं, ह्या बाबाच्या, असं अशा प्रकारे बोलत राहा. अरे असं नाही राहत. जे आहे ते तुला भेटणार. नशिबाच्या ज्या गोष्टी ते कुठंच जात नाही. जिथं व्हायचं तिथंच होत असतं. जे मिळायचं तेच मिळत असतं. दुसरं इकडं तिकडं काही हालचाल होत नाही. बायको असो काही असो, बायको जरी असली तरी आपली जशी लायकी असते तशी भेटत असते. आपल्या लायकीप्रमाणे. जरी माणसाला वाटत असेल बाबा लईच एकदम सगळी गुणवानच भेटायला पाहिजे असं काही नाही. अगोदर आपण कशा आहोत त्याच्याप्रमाणे असतं ते. अशा प्रकारची ही स्थिती आहे. सगळ्या संसारातल्या गोष्टी सगळ्याच आपल्याला काही आनंद देतील असं नाही. कधी कधी माणसाचा संताप होतो, कधी कधी तळपायाची आग मस्तकाला जाते. काय काट्या हो तुम्ही वागू राहिले, मी याच्याकरता तुम्हाला जन्म दिला का. त्याच्यात एक पोरगं म्हणलं आम्ही काय तुमच्याकडे अर्ज केला होता का. अशा अनेक भानगडे असतात. म्हणजे काही चांगले पोरं थोडे आहेत, काही पण बोलत राहतात पोरं. पण लहान लहान मुलं काही एवढे मुलं पण आता एवढे हे राहिले नाही. कलीचा प्रभाव वाढलेला आहे, कलियुगाचा प्रभाव वाढलेला आहे. ते कोणाला भीत नाही, काही नाही, काही नाही. तर संताप करून घ्यायचा नाही. रामकथा तुम्ही श्रवण करा, सगळा संताप शमन होतो. इथं शांती प्राप्त होते, पाप जातं, संताप निर्माण होत नाही. आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला भेटलेले आहे त्याच्यातच आपल्याला आनंद निर्माण होतो. चांगलं आहे भाऊ. जे देवाने दिलं ते चांगल्याकरताच दिलेलं आहे. कधी एखादा प्रतिकूल जरी दिसला तरी तो चांगलाच असतो. आपल्या परमार्थाला ते पोषक असतं. समजा एखादा आपल्याला बोलतच नाही बाबा, जाऊन द्या, त्याच्याशी बोलून काय आपल्याला भेटणार होतं. उगा रिकामे गप्पा करण्यापेक्षा तेवढाच वेळ आपल्याला भगवंतांनी दिला आहे, रामनाम घ्यायचं. नाही आता जवळजवळ 6 महिने झाले त्याची बोलणंच नाही, त्याचं बोलणंच नाही. नका का बोलणं ना, काय त्याच्यातून फरक पडणार आहे.
काय अडतं का त्याच्यापासून? पण नाही, माणसाचा संताप होतो, याला त्याला सांगत राहतात त्याच्याकरता मी एवढं केलं आणि तो असा निघाला, असे सांगत राहतात लोक. तसं काही नाही, संताप होऊ द्यायचा नाही. हे सगळं रामकथेने जातं. सगळ्या प्रकारचे शोक जातात. समन पाप संताप शोकके प्रिय पालक परलोक लोकके. ही रामकथा तुम्हाला इथंही आईवडिलासारखी तुमचं रक्षण करणारी आहे आणि परलोकसुद्धा तुमचं गोड करणार आहे. मृत्यूनंतरसुद्धा तुम्हाला चांगलं स्थान प्राप्त होणार आहे. तुम्ही देवाच्या घरी जाताल, देवाच्या घरी सगळं सुख आहे. तुका म्हणे तेथे सकल संपदा नाही तुटी कदा कासयाची. तिथे सगळे संपदा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. समर्थाचे घरी सकल संपदा नाही तुटी कदा कासयाची. परमात्म्याच्या धामामध्ये सगळा आनंदच आनंद आहे. तिथे म्हणजे परलोकसुद्धा आपला गोड होऊन जातो आणि यहलोकामध्ये सुद्धा ही रामकथा आपल्याला समाधानानं जीवन जगू देते. कोणत्याही गोष्टीचा त्याला कधीही काही राग येत नाही. बघा तुम्ही, संत महात्म्यांचं जीवन आहे. शांतीब्रह्मनाथांच्या प्रतिकूल मुलगा होता, काय नाव त्याचं? हरिपंडित. तो नाथांच्या गोष्टीला मानत नव्हता. नाथांनी प्राकृत लिहिलेलं त्याला आवडत नव्हतं. नाथांनी त्या लेकराला उन्हामध्ये शूद्राच्या लेकराला उचललेलं त्याला आवडलेलं नाही. ह्या गोष्टी त्याला आवडत नव्हत्या. नाथ काही काही सांगायचे ते त्याला आवडत नव्हतं. त्याला संस्कृत जास्त आवडत होतं. असा तो विरोधात वागत होता. पण नाथांना काही त्याच्यापासून त्रास नव्हता. नाथांना काही त्रास नव्हता. नाथ जसे आहे तसेच आनंदित होते. अशा प्रकारची ही सगळी स्थिती आहे. कोणी कसं असू द्या, पण आपल्याला त्या ही जी कथा आहे, हे भगवंताचं नाम आहे, ते समाधानात ठेवत असतं. ते आपल्याला इथे चांगल्या रीतीनं ठेवतं. सचिव सुभट भूपती विचारके कुंभ जलोब उददी अपारके. या ठिकाणी सत्सद विवेकरूपी जो राजा आहे, भूपती म्हणजे राजा, त्या राजाचं हे जे काही आहे ना, योग्य मंत्री, योग्य योद्धा. एखादा जर राजा असलं तर त्याला मंत्री चांगला पाहिजे आणि योद्धे चांगले पाहिजे, साथ करणारे. जसं छत्रपती शिवरायांना जसे त्या ठिकाणी मावळे कसे होते? अनुकूल होते. महाराज अनुकूल होते मावळे. ते जीवाला जीव देणारे होते. म्हणून तर त्या काही कथा आहेत ना, होता जीवा होता शिवा म्हणून, होता जीवा म्हणून वाचला शिवा, असं आहे की नाही सांगा तुम्ही? हो. काही एका मावळ्यानं तर महाराजांचा घोडा त्या तापलेल्या याच्यावरून तव्यावरून जात नव्हता, तर त्यांनी तापलेल्या तव्यावर आपलं अंग टाकून दिलं होतं. असं कोण करू शकतो? महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं की त्याच्या अंगावरून घोडा त्यांना न्यावा लागला. एवढं ते याच्यामध्ये इतिहासामध्ये गोष्टी आहे की नाही सांगा तुम्ही? इतिहास ज्यांना माहिती तुम्ही बघून घ्या की कसे सगळे असतात. म्हणजे हे जे काही सत्सद विचाररूपी जो राजा आहे, त्या राजाचे ही रामकथा योग्य मंत्री आहे, योग्य योद्धा आहे. ही रामकथा आपलं जीवन पवित्र करणारी आहे. कुंभज लोभ उददी अपारके. आणि या ठिकाणी जी काही लोभरूपी हा जो समुद्र आहे, हा समुद्र सुकून टाकण्याकरता कथा ही अगस्ती मुनीसारखी आहे रामकथा. कारण आपल्या जे काही जीवनामध्ये जास्त दुःखी कशानं मनुष्य होतो? लोभानंच. लोभ फार वाईट आहे हो. लोभी मन मान रे कहो, हरि भज भूल क्यों रहो. खूप लोभी जीवन असतं माणसाचं. खट्टा मिठा भोजन चाहिए, बिस्तर नीत नयो. ओ दिन आपने भूल गयो, जब जेर में लिपट पयो. लोभी मन मान रे कयो, हरि भज भूल क्यों रहो. दोय घड़ी को भजन प्रभु को, अब नहीं जात सहो. 9-10 मास घोर नरक में वहाँ लिपट पड़ो. लोभी मन मान रे कहो, हरि भज भूल क्यों रहो. 2 घडीचं भजन नसतं, 1 घंटेची कथा नसती तर माणूस सहन करत नाही. याच्यात झोपा घेईल, कुठं काही करील. एका घंट्यात किती प्रकार आहे. हो.
कुठं पाय लांबून बस, कुठं हात वर कर, कुठं आळ्या पिळ्या दे, कुठं इकडं तिकडं पाय मागं वळून पाय घड्याळ कुठपर्यंत आले म्हणून अशा प्रकारचं. दोय घडी को भजन हरि को अब नाही जात सह्यो, नवदस मास गर्भ अंधेरी. गर्भामध्ये 9 महिने पडून होता त्यावेळेला कुठं काय झालं, त्यावेळेला तुझं हे चपळपणा कुठं गेला होता, मग कसा मुकाट्या राहिला तिथं. बरं इथं तरी किती सोय आहे, हा पंखे बिंखे लाईट, तिथं काय तिथं काय का आजूबाजूला फार मोठे भारीचे बिछाने का काय, रक्तरेत दुर्गंधी जंतू, अशा घाणेरमध्ये मनुष्य पडून राहतो. लोभी मन मान रे कह्यो हरी भज भूल क्यू रह्यो. हे सगळं लोभ जो जीवनामध्ये माणसाला दुःख देतो ते लोभरूपी त्याला समुद्र म्हटलेलं आहे. लोभ हा समुद्रासारखा आहे, कधीच माणसाचा लोभ कमी होत नाही. आणि तो समुद्र सुकून टाकण्याची शक्ती, पिऊन घेण्याची शक्ती कोणामध्ये? कुंभज म्हणजे अगस्ती मुनीमध्ये. कुंभातून जन्म झाल्यामुळं अगस्ती मुनीमध्ये. तर रामकथा ही अगस्ती मुनीसारखी आहे की जी समुद्राला पिऊन टाकणारी आहे, असं आहे ना. त्या याच्यामध्ये नेमदसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. ते सावरकरांची ती कविता आहे बघा. ते सावरकर त्या समुद्राशी बोलत होते. आता समुद्राचे कसं आहे, असं उसाळ्या येणं लाटा येणं त्याचं कामच होतं. तर त्याच्यात असा फेस दिसायचा, मोठा फेस यायचा वर. तर ते सावरकर बोलायला लागले त्या समुद्राला, या फेन मिसे हससी निर्दया कैसा, का वचन भंगीसी आईसा, कठीण हे अगस्तीस आतारे, जो आचमनी एक क्षणी तुझ प्याला, सागरा प्राण तळमळला. ती खूप गोड कविता होती की अशा प्रकारचं अगस्ती मुनी हे समुद्राला पिऊन टाकलं त्यांनी रागारागामध्ये. आणि मग ते पुन्हा आता समुद्राचं पाहिजेच की नाही, मग आता ते पुन्हा समुद्र कसा बाहेर काढायचा म्हणून त्यांनी लघुशंकेद्वारे ते काढला. आता त्याला काही लघुशंका म्हणा, लघु म्हणजे छोटी, पण आता समुद्र म्हटलं तर ती लघु कशी म्हणता येईल त्याला? हो, त्याला म्हणायचं जायकवाडी डॅम म्हणावं लागेल की नाही, त्याच्यापेक्षाही किती पटीनं. तर ते त्यांच्या याच्यातून त्यांचं ते मूत्र आहे, कोणतं? समुद्र, म्हणून ते खारट. समुद्राचं पाणी कसं आहे, कधी कोणी पिऊन पाहिलं का सांगा तुम्ही? म्हणजे ती चव पाहिली कोणी? कधी कधी होतं, आईच्या तोंडात जातं लेकराचं कधी कधी. हो, त्यावेळेला ध्यानात येतं ते कसं आहे म्हणून. कारण लेकर कधी काय करतील त्याचा नियमच नाही. हे आमचा रुद्र छोटा होता, त्याला एकदा खांद्यावर घेतलं त्यांनी केलं. तर मी मला अरे हे ओलं केलं आमच्या सुनबाई म्हणजे रुद्राभिषेक आहे म्हणतो. आमच्या सुनबाई मला म्हणलं बरं आहे का आता काय? हो, तर असं हे सगळं. तर या ठिकाणी संपूर्ण ही रामकथा जी आहे, ही रामकथा लोभरूपी समुद्राला सुकून टाकणारी ही रामकथा आहे. श्री गुरु चरण सरोज
जय